तर त्या ठिकाणी तुमच्यासाठी 2000 रुपयांचं प्राइज आहे. आणि या ठिकाणी झोप्या शॉट जर मारला तर 3000 रुपये प्राइजच लगावला जातं या ठिकाणी. पहिला बॉल आधीच म्हटलं होतं बागेत फुलतात फुले सर्वीकडे आहे हिरवळ. त्याचं नाव आहे रवी घुले. इंदोरी गावचा कोहिनूर स्टार चमकलाय पहिल्या बॉलवरती. लाजवाब तडाखा षटकार. हाईट कम फाइट ज्यादा छोटा पॅक बडा धमाका. मूर्ती लहान कीर्ती अपरंपार. रवी घुले पहिल्या बॉल वरती गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाजाला. हो यावेळेचा चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता वेग दाखवलाय. या ठिकाणी नक्कीच धनराज तेलगू साठी एक अट आहे. हो नक्कीच आपण पाहिलं धनराज तेलगू साहेबांच्या जर बॅट मधनं धावा आल्या नाहीत आणि त्यांनी जर आत्महत्या करायचा प्रयत्न केला तर ते इथे चालणार नाही. ग्राह्य धरलं जाणार नाही. तुम्हाला पकडून पुन्हा एकदा हाणून मारून यावेळेस घुटना टेक फटका देक असं बघायचं होतं की काय. नक्कीच नक्कीच बरोबर आहे. त्यांचे असणारे एक चाहते कोच राजूभाईने त्यांना सांगितलंय तुम्ही काही पण करा फक्त शेवटपर्यंत क्रीज वरती थांबा. तुम्ही एक पण धाव काढू नका फक्त क्रीज वरती थांबा. हो यावेळेस चांगला फटका आहे. आता मात्र सर्वांचे डोळे चमकले असेल कारण का धनराज भाऊने एक धाव काढली. धाव आली बॅटमधनं सुरुवात झाली आणि संघाला ते साथ देण्याचं काम करतायत. पहिला बॉल पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये रवी घोलेच्या बॅटमधनं चांगला तडका. त्यानंतर एक सिंगल धावबलकावरती धावा पाहायला मिळत आहेत मैदानाच्या मध्ये. स्कोर कार्ड वरती तुम्हा सर्वांची गाठ घालणारा खेळ मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. धावबलकावरती 8 धावा. हो यावेळेस पहा क्रॉस बॉल इथे मात्र फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क मैदानाच्या मध्ये येत असताना पाहायला मिळत नाहीये. रवी घुलेसाठी चेंडू डॉट आहे. नक्कीच आता जे गोलंदाज येत आहेत नक्कीच खरोखर मास्टर माइंड डोक्याचा वापर करून गोलंदाजीसाठी श्रीनाथ नायडू आलेत आणि पुढे आहेत धनराज तेलगू. ओ इथे मात्र गेंद मारना चाहते वाशी में गेंद गई काशी में अशी हालत नक्कीच होत असताना पाहायला मिळाली. बरोबर आहे नक्कीच श्रीनाथांना देखील माहित होतं आणि त्या प्रकारेच झालं असं देखील बोलणं गरजेचं आहे कारण धनराज तेलगू यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगून जात आहे.
रवी घोले मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे श्रीनाथ नायडू आता कोणाला गाडू नक्कीच या प्रकारे म्हणायला काही हरकत नाही कारण श्रीनाथ नायडू एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे प्रेमळ व्यक्तिमत्व आहे स्वाभाविक व्यक्तिमत्व आहे सातत्याने विचार केला तर माणूस की दिलदार मनाचा माणूस म्हणून श्रीनाथ नायडू उमेश नायडू यांना ओळखलं जातं रवी घोले आता काय होणार पाहूया हो यावेळेस इथे मात्र घुटना टेक और रवि का षटकार देख की चौका है मैदान के अंदर चौकार 4 धावा चौकार चौकार मैदानाच्या आतमध्ये जो वसूल झालाय आणि या चौकार अशा मदतीने पुन्हा एकदा रवीच्या खात्यामध्ये धावा ऍड होतील वैयक्तिक धावा आतापर्यंत रवीने बडवल्या गेल्यात पाहायला मिळतील 11 धावा रवीच्या वैयक्तिक आहेत 13 धावा 3-13 कोण किसका बजाएगा 12 श्रीनाथ नायडू एक स्पेस धावली हो यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय फुल टॉस आणि रवीला मात्र इथे मात्र फुल टॉसचा समाचार घेता आला नाही आणि मॅजिक बॉल म्हणजे जादूचा बॉल असं म्हणण्यात काही हरकत नाही तो चेंडू मोठा होता रवी पशी आल्यानंतर बारीक झाला त्याच्या दोन्ही बॅट आणि अगदी मधोमध निघून गेला रवीला सुचलं सुद्धा नाही काय करावा श्रीनाथ नायडू रवी घुले आक्रमक जोडे आहे परंतु एक गोलंदाज आहे एक फलंदाज आहे हो यावेळी चांगला फटका आहे परफेक्ट बॅट ऑफ द मिडल झाला होता आणि तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय फलंदाज बाद श्रीनाथ नायडू रवीला गाडू आता जावं लागते माघारी आणि खऱ्या अर्थानं या मैदानाचा सगळ्यात जास्त आढावा अनुभव असणारे 40 भाऊ देखील आज खेळू शकतात या मैदानावरती अधिक धावा बनवू शकतात कारण आज त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये बरोबर 40 धाव म्हणजे 40 धावा त्यांना बनवायच्या आहेत गेल्या 20 वर्षापासून 40च आहेत वय 40 आहेत की धावा 40च बनवतात हे माहित नाही आम्हाला फक्त 40 बरोबर आहे नक्कीच कारण आम्ही ज्या ठिकाणी पाहतो ना जिथे कमी तिथे 40 बाय तुम्ही असं नक्कीच आम्ही पाहतो कारण चिंचोलीच्या मैदानावरती 40 बायना गोलंदाजीसाठी आणलं होतं तिथे ते देखील ते चमकले होते परंतु आज काय होणार बरोबर आहे ना नक्कीच एखाद्याचा गुणगान गाणलं तर तो आपल्याला नक्कीच चांगलं मानतो परंतु आणि धनराज तेलगू यांना देखील षटकार मारला होता धोबी ग्राउंड वरती श्रीनाथ ओ रिव्हर्स अटॅम्प स्विच हिटचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही टाटा वाय बाय करत चेंडू विसवतो इष्टरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल बरोबर आहे नक्कीच ही जोडी पाहायला आतुर होतो सर्वजण आम्ही डोळ्यांची पारणं भेटणारी ही जोडी राजू पेरुमाल बॅटिंग एंड जकास बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे आर पार षटकार साधावा आभाळात ढगांची दाटी झाली अंधारून आले सभोवतालचाही वाऱ्याच्या ताशाला चढतो जोर पिसारा फुलवून नाचला मोर ढगांनी वाचला पावसाचा पाडा जमिनीवर पडला गारांचा सडा वीजबाई चमकून पाहते खाली झाडांना पाऊस अंघोळ घाली पावसाची पाने वाये खळखळ मातीचे पसरे चौफेर दरवेळ आणि हाच तो खेळ क्रिकेटचा खेळ माझा आवडतीचा खेळ पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू झाली एका बाजूला पाहायला मिळत आहेत 11 चॅलेंजर्स त्यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील सचिन भाऊ गवळी स्पोर्ट फाउंडेशन टीम अंबायस तुम्हाला शेवटची विनंती आहे तुम्ही जर एवढा वेळ घालवला तर मॅचेस होणार नाही पंच
अंबायस तुम्हाला पेनल्टी असेल. म्हणजे ते काय तुमचं पेमेंट असेल त्यामधनं एकच दिवसाचे पेमेंट. तुम्ही 3 दिवस असो 4 दिवस असो फक्त 1 दिवसाचं पेमेंट. दुपारचं जेवण नाही. तुम्हाला तसंच तिथे उभे राहायचं. हो हो. दांडी 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 गुल येतो धनराज सेल्कू बॅक टू द पवेलियन. बेट बॉल सरपटी बॉल चेंडू होता. सरपटी चेंडू. सरपटी चेंडूवरती माघारी यावं लागतंय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाचं नाव कळवा. शब्बीर. शब्बीरने केली आहे दांडी गोल. ज्या शब्बीरनं चिंचोलीच्या मैदानावरती अगदी विकेट हॅट्रिक मिळवली तो शब्बीर आपण पाहतोय. कोणाला जर हातामधले ग्लोव्ह पाहिजे असेल तर इकडे आहे आमच्याशी संपर्क साधा. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं धनराज तेलगू माघारी आले आणि तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उर्से गावचा एक वंडरफुल बॉय आकाश शिंदे. आकाश शिंदे मैदानाच्या आतमध्ये गेलेत. आकाश शिंदे कोणाचे करणार वांदे मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आकाश शिंदे नॉ स्ट्राईक एंडला आहे तर ऑन स्ट्राईक राजू पिरमल आर पी. हो इकडे सचिन गवळे यांनी चुकी केली. कॅच पकडा लागला असेल चटकन हातामध्ये झटका बसला असेल कारण रबर आहे. तुम्हाला माहिती आहे छोटासा रबर घ्या तो थोडासा त्याला ट्रेस करा ताणा त्यानंतर आपल्या बॉडीवरती तो मारा अगदी इजा करून जातो त्याप्रमाणेच तो रबर चेंडू आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. यावेळी चांगला चेंडू सरळ फेकून दिलाय. सीमारेषेच्या पलीकडे षटकार 6 धावा. आपण पाहतोय नक्कीच रेल्वे ग्राउंड देवरोड या परिसरामध्ये एक मानाचा क्रिकेटचा महारणय संग्राम चालू आहे. भावी नगरसेवक चषक 2024. यावेळेस आणखीन एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो जरूर. ते देखील आपल्याला पाहायला मिळणार का मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी होणार हे देखील पाहणं आहे. 27 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात.
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरुवात होती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजीसाठी आमंत्रित केले जाते, बोलवलं जात आहे. हो यावेळेस बाउन्सर दाखवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये जरूर. व्हाईट बॉल अतिरिक्त उसळी चेंडूने मारली आहे, परंतु तिथे मात्र अतिरिक्त धावांना धावबलक पुढे सरसवलं जात आहे. 28 धावा ज्या धावबलकावरती नोंदवल्या गेल्यात. राजू पिरमल नावाचं वादळ हे मात्र मावळ तालुक्यामध्ये नाव चांगलंच माहित आहे. तोच राजू पिरमल आरपी ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. तर याच मैदानावरती करताना एका षटकाराची गरज असताना ज्याने सामना जिंकवून दिला होता तोच आकाश शिंदे नॉन स्ट्राईक आहे. परंतु पावसाळी क्रिकेट वेगळं आहे मित्रांनो. कधी चेंडू वेगवान गतीने गरकन निघून जातो, तर त्याच वेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा हो यावेळेस पुश करण्याचा प्रयत्न राहिला. सुंदर फटका आहे तिथे क्षेत्ररक्षक दुर्मन चेंडू पर्यंत येत आहेत. संजय चेंडूला अडवत आहेत. तदवरती एक सिंगल मिळाली. एका सिंगलच्या साईडने धावफलक पुढे सरसवलं जात आहे. धावफलकावरती धावा ज्या पाहायला मिळत आहेत 29 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. यावेळेस आकाश शिंदेच्या बॅटमन हवाई सफर हवाई यात्रा डुलू 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 डुलू. तिकडे चेंडूच्या मागे पडू की काय करू, कॅच पकडू की काय करू, मी पडेल की काय, लागेल का काय, कुठे आदळलं तर हा विचार देखील येऊ शकतो मनामध्ये. धावबलकावरती धाव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावबलकावरती नोंदवल्या जात आहेत. तब्बल 31 धावा ज्या धावबलकावरती येत आहेत. यावेळेस आणखीन एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. धावबलकावरती पाहायला गेलं तर चेंडू डॉट आहे. 31 धावा ज्या धावबलकावरती नोंदवल्या गेल्यात. यावेळेस आणखीन एक बॉल आकाश शिंदे करून टाकतोय गोलंदाजाचे वांदे. नाव आहे आकाश शिंदे. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकार साधावा. देवरोडचा दिंडा म्हणून ज्याला ओळखलं जातं हितेश नडार. दिंडा का पांडा हे आम्हाला माहित नाही, आम्ही तर पांडाच म्हणतो. परंतु आता काय गोलंदाजीसाठी येणार की नाही हे माहित नाही, परंतु जेव्हा येणार त्यासाठी प्राईज लागलं जात आहे. संभाजीदादा थेऊरकर यांच्या वतीनं प्रत्येक विकेट साठी 5,000 रुपये. 5,000 जर खिशात पडले तर बघा पांडा काय होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. हो यावेळेस आकाश शिंदेचा देखील फटका जे कसा आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक येणार. बॉलच पकडा बरं का साप पकडसान. हो यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. एक धाव त्या ठिकाणी येते मैदानाच्या आतमध्ये. एका धावेच्या मदतीने धाव बालक पुढे सरसवलं जात आहे. धावबालकावरती धावा 38 धावा ज्या धावबालकावरती तुम्ही cricklife.in माध्यमातून पाहू शकता. पक्षी देखील आता घरट्याचा निवारा शोधायला सुरू झालेत. कारण आमच्या शिनाप्पा बद्दल बोलायचं किती. एक सुंदर हो यावेळेस देखील जमिनीला समांतर फटका खेळला गेलाय. गुदगुल्या केल्यात या जमिनीला. तदवरती एक सिंगल येताना पाहायला मिळाली. एका सिंगलच्या मदतीने धावबलकावरती धावा पुढे सरसवण्याचा प्रयत्न राहिलाय. 39 धावा.
थोडस थांबा. विनंती असेल अंबायस या ठिकाणी आपण इष्टांचं पूजन करून घेणार आहोत. आणि खरं तर याच ठिकाणी ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभली आहे, खरं तर या स्पर्धेचे असणारे आयोजक सन्मान्य अमोलदादा काकडे, त्यांच्या समोर पाहिले गेले तर विलासदादा शिंदे आणि श्री शंकर स्वामी साहेबांचं देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. साहेबांच्या मनपूर्वक साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी श्रीफळ फोडून आपण इष्टांचं पूजन करणार आहोत. आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील समारंभ पार पाडणार आहोत. मैदानाच्या मध्ये आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाला थोडंसं थांबावं लागणार आहे, कारण आपल्याला या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पाडायचा आहे. चला खेळाडूंना विनंती असेल तुम्ही तिकडे गोल करून उभे. सचिन दादा थोडस पुढे या, ईस्टर्न पाशी या. दोन्ही टीम्स. आकाश शिंदे थोडस ईस्टर्न कडे चला, आपण त्या ठिकाणी पूजन करणार आहोत. साहेबांच्या हस्ते आपण पाहतोय त्या ठिकाणी इष्टांचं पूजन केलं जातं. या स्पर्धेचा असताना उद्घाटन सोहळा पार पडत असताना आपण पाहतोय.
आपण पाहतोय मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडलाय. तर सजित भाऊ आपण या देशच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देणार आहोत. तर सूरज यांना विनंती असेल आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जा. सूरज. अमोल दादा काकडे यांना देखील विनंती असेल सूरज दादांना घेऊन इकडे या. त्यांचा मॅन ऑफ द मॅचचा किताब बाकी आहे. खऱ्या अर्थाने एक चांगली बॅटिंग त्यांनी केली. वैयक्तिक पाहिले गेले तर 44 धावाच्या धावफलकावरती बनवल्या गेल्या. 40 धावांची अट आहे परंतु त्यांनी षटकार अगदी 38 धावांवरती ठोकला. त्यामुळे आता मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांना दिला जातोय अमोल दादा काकडे यांच्या हस्ते. मॅच होतीये सुरुवात. हो यावेळेस इथं मात्र बॅट तर जोरात फिरली. सचिन गवळी यांच्या हातामध्ये झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. शबीर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. हो यावेळेस इथं मात्र पुश करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू ढकललाय. ज्याप्रमाणे गेले नजरेसमोरून सुसाट ट्रेन त्याचप्रमाणे चेंडू देखील गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधनं चौकार. 4 धावा. महादेवला आपण पाहतो बॅटिंग साठी एक चांगल्या प्रकारचा चौकार त्यांनी खेळला गेलाय. पुन्हा एकदा महादेवच्या बॅट मधनं फटका सुंदर आहे. सचिन चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. तदवरती पाहिले गेले तर एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे सरसवलं जात आहे. धावफलकावरती धावा नोंदवल्या जात आहेत. 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आयुष्यामध्ये झालेला त्रास विसरून जा परंतु त्यामधनं घेतलेला धडा कधीच विसरू नका. यशस्वी होण्याचा एकच नियम आहे मित्रांनो, तो म्हणजे लोक काय बोलतील हा विचार करणं सोडून द्या. आता प्रत्येकाला सोडावं लागणार आहे. मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करावायचं असेल तर इथे बॅटिंग आणि बॉलिंग तुम्हाला करावी लागणारच आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती शबीर तयार आहे. ऑन स्ट्राइक आकाश शिंदे. हो पुढे सरसावत. आकाश इज द मॅन. दिस इज अ नॉट ओनली नेम. आकाश शिंदे इज अ मॅन. षटकार. 7 चौकार. 4 धावा. हो तिकडे अमर साठे सर मला वाटतं मेनबांचाच्या भूमिकेत आहे. व्हाईट बॉल इकडे पाहायला मिळेल. अंपायर्स तुम्ही देखील थोडंसं चाणक्य राहा. बॅट कधी हातात नसेल
आणि कधी डोकं फुटेल हे सुद्धा समजणार नाही. आपण पाहतोय उमेश नायडू सरांनी एक नियम आम्हाला सांगितलाय. हो, यावेळेचा चेंडू खेळाडू आणि अंपायर साठी देखील एक सूचना येते. तिकडे पहा, चेंडू हातामध्ये घेण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव मिळाली. आकाश शिंदे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 2 धावा पण पूर्ण होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जात आहे धावफलकावरती. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. इथे मात्र 11 चॅलेंजर्स टीमची अर्धशतकी खेळी पूर्ण 50 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंपायर्स लक्ष द्या. खालनं साप वरनं बॅट. नोंद घ्या. लक्षपूर्वक तुम्ही देखील कामगिरी करणं महत्वाचं आहे. 51 धावा धावफलकावरती आहेत. हो, यावेळेचा देखील चेंडू एक वेगवान मारा मैदानी मध्ये अंगभेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला जरूर, परंतु अंगभेदक मारा एक चेंडू डॉट आहे आणि षटक क्रमांक मैदानी मध्ये संपला जात आहे. 5 षटकांचा खेळ संपला गेला. 5 षटकांमध्ये बनवल्या गेल्यात 51 धावा 3 गड्यांच्या. सचिन गवळी संघ मालक स्वतः गोलंदाजीसाठी येत आहेत. ऑन स्ट्राईक महादेव आहे. नॉन स्ट्राईक इनला आकाश शिंदे. पुन्हा एकदा हो, यावेळेचा चेंडू मैदानी मध्ये पाहायला गेले तर व्हाईट बॉल अवंतरी धावण धावफलक पुढे सरसवलं जात आहे. धावफलकावरती मैदानी मध्ये आपण पाहतोय 52 धावाच्या धावफलकावर नोंदवल्या गेल्यात. धनराज तेलुगू क्रिकेटचे लेजंड एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला ध्रुव संघाचा कॅप्टन आहे. काय होणार मैदानी मध्ये हे देखील पाहणं महत्वाचं आहे. सचिन गवळे यांच्या विरोधामध्ये गाठ पडली 11 चॅलेंजर्स. यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे. इथे मात्र हार्दिक पांडे, त्याला म्हटलं जातं देवरोडचा, हितेश नडार यांच्या हातामध्ये चेंडू येऊ शकत नाही. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसवलं जात आहे. धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 53 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा चेंडू इथे मात्र मैदानी मध्ये पाहायला मिळाला आहे. पूर्णपणे बॅटची कडा घेऊन बॅकवर्ड क्षेत्रामध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळते जरूर. तदवरती धावफलक स्थिर राहिले 53 धावा संख्येवरती. एक चेंडू डॉट आलाय. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर एक लाजवाब प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय आणि एक चेंडू डॉट आलाय. 53 धावा ज्या स्थिर आहेत. आणखीन एक चेंडू बॅक टू बॅक लागोपाठचे चेंडू निर्धाव येत असताना पाहायला मिळत आहेत. संघ मालक स्वतःला चमकवतायत, स्वतःला सिद्ध करतायत. एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. सचिन गवळी इज अ कॅप्टन, टीम ओनर. हो, यावेळेस देखील पुढे सरसावत फटका खेळायचा होता. आणखीन एक चेंडू मैदानी मध्ये डॉट बॉल आलाय. यावेळेचा चांगला चेंडू मैदानी मध्ये पाहायला मिळतोय जरूर. तिकडे पाहायला गेलं तर एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जात आहे आणि धावफलकावरती धावांची वाढ होत असताना पाहायला मिळते. 54 धावा ज्या धावफलकावरती आहेत.
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जात आहे. 6वं षटक संपलं गेलंय. 6 षटकांचा खेळ समाप्त गेलाय आणि समाप्तीनंतर धावफलकावरती नोंदवला गेला 54 धावा. शेवटचे 12 चेंडू, 12 चेंडू मध्ये किती धाव्यांचा पाऊस पाडला जाणार बॅटर कडनं तर गोलंदाजी कडनं आपण पाहतोय नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहे. यावेळेस इथं देखील फटका सजवलाय. सुंदर सुंदर अप्रतिम आसमानी टोला बंगाली रसगुल्ला घेन सीधा तारामंडल. आकाश शिंदे करतोय गोलंदाजांचे वांदे. धावफलकावरती षटकाराच्या मदतीने वाढ. 60 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्क वरती चौकार आहे का सर? ओके ठीक आहे. बाउंड्री आहे. चौकार आहे. यावेळेस आणखीन एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो जरूर आणि पाहायला मिळालाय. चेंडू डॉट आहे. कमबॅक केले गेले ध्रुवण. चौकारा पाठोपाठ चेंडू डॉट आलाय. यावेळेस पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. जमिनीला समांतर तिकडे घसरगुंडी होत असताना पाहायला मिळाली. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावलं जात आहे. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. एकूण 60 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. आणखीन एक चेंडू पाहायला गेले तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. कमबॅक केलंय गोलंदाजानं. इथे देखील पाहिलं मित्रांनो तर गोलंदाजाचा आज द्रुत कौतुक करावं लागतंय. एका चौकारा पाठोपाठ त्यांनी देखील कमबॅक करून आणले. यावेळेस देखील चांगला फटका आहे. फटक्यामध्ये ताकद आहे आणि ताकद नजकत कल्पकता. 1 बाउन्स चेंडू सीमा पार. चौकार 4 धावा. यावेळेस आणखीन एक चेंडू पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. त्या ठिकाणी एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जात आहे. धावफलकावरती वाढ. धावफलक जाऊन पोहोचतंय 64 या आकड्यावरती. षटक क्रमांक संपला जातोय मैदानाच्या आतमध्ये. 7 षटकांचा खेळ संपला गेलाय. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 64 धावा ज्या धावफलकावरती आल्या. शेवटचे 6 चेंडू बाकी आहे. किती धावा घेतल्या जाणार, किती धावा रोखल्या जाणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी गोलंदाज कोणाला आणलं जात आहे, कोणाला आमंत्रित केलं जातं हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आकाश शिंदे एका बाजूला खेळतात तर दुसऱ्या बाजूला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात महादेव. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे आयुष्याला, परंतु आयुष्याची गोलंदाजी पाहणं देखील महत्वाचं आहे. यावेळेस देखील चेंडू इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये नाहीये. आयुषचा पहिला बॉल लाजवाब राहिलाय. नवा खेळाडू आहे मित्रांनो, यंगस्टर आहे आणि यंगस्टर पद्धतीची कामगिरी तो करून दाखवतोय आयुष. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आयुष तयार आहे. स्लोवर वन पद्धतीचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट बॉल होता. बॅकवर्ड क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती वाढ. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 65 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्याप्रमाणे रवी घुलेने सुरुवात केली असं वाटलं बलाढ्य स्कोर होईल, परंतु टीमचा स्कोर कुठेतरी दबला गेला. पूर्ण एका षटकानंतर स्कोर स्टॉप झालाय. 65 धावाच्या धावफलकावरती आल्यात. हो यावेळेस सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये फक्त फ्लिक केलाय चेंडूला. एक सिंगल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. बघता बघता 2 धावा ज्या धावफलकावरती पडून पूर्ण होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे सरसावलं जात आहे. 67 धावा या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात.
षटक क्रमांक मैदानात मध्ये अंतिम षटक आहे, शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जाणार, किती धावा कुठल्या जाणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. यावेळेचा चेंडू पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला व्हाईट बॉल. अवंतरी धावा, धावफलक पुढे सरसवलं जात आहे. धावफलकावरती 68 धावा. यानंतर होणारी मॅच आहे मित्रांनो विनर विनर. जे दोन संघ विजयी होणार त्यामध्ये मॅच होणार आहे, याची तुम्ही नोंद घ्या. यावेळेचा चेंडू मैदानी मध्ये इथे मात्र आदळापट करण्याचा प्रयत्न राहिला. वन बाउंडची घोषणा देखील पंच करतायत. एक चेंडू डॉट आहे, निर्धाव चेंडू मैदानी मध्ये पाहायला मिळालाय. शेवटच्या षटकामध्ये धावा येणं महत्वाचं आहे. या षटकातील उर्वरित काहीसे चेंडू बाकी असताना गोलंदाज आयुषची कामगिरी लाजवाब आहे. यावेळेचा चेंडू मैदानी मध्ये इथे देखील पाहायला गेलं तर चेंडू मैदानी मध्ये डॉट बॉल आलाय. 68 धावफलकावरती स्थिर आळा घातलाय. स्पीड ब्रेकर लावलाय. कोणताही धावफलक पुढे जाऊ शकत नाही. व्हाईट बॉल आहे मैदानात मध्ये. एक अवंतरी धावफलक पुढे सचवलं जातं. 69 धावा त्या धावफलकावरती आहेत. चार चेंडू झाले, 4. यावेळेस इथे मात्र फसवा चेंडू होता. गती परिवर्तक टाकलेला बॉल. इथे मात्र आकाश शिंदेला यावं लागतंय माघारी. फलंदाज बाद, विकेट. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय विजयी विजयी विनर विनर ही मॅच होणार आहे. त्याची तुम्ही नोंद घ्या. शेवटचा बॉल आहे फर्स्ट इनिंग मधील. बॅटची कडा लागली, फलंदाज बाद. पहिला डाव मैदानाच्या मध्ये संपला गेलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्यात 69 धावा. विजयासाठी 70 धाव्यांचं टार्गेट आहे. विजय विजय झालेले जे काही दोन संघ असतील त्यांच्यामध्ये जी मॅच होणार आहे ती 6 षटकांची होईल आणि त्यासाठी 6 गोलंदाज वापरले जातील.
मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय धावफलकावरती पाहायला गेलं तर 69 झाल्यात, 70 बनवायच्यात. 8 षटकांचा सामना आहे. यानंतर होणारी मॅच देखील आपण पाहतोय विजयी आणि विजयी विनर विनर यांच्या विरोधामध्ये होणार आहे. ती मॅच 6 षटकांची असणार आहे आणि पाहायला गेलं तर 6 गोलंदाज त्या मॅच मध्ये, त्या सामन्यामध्ये, त्या इनिंग मध्ये, त्या डावामध्ये वापरले जाणार आहे, याची तुम्ही नोंद घ्या. देवरोड क्रिकेट लीग 2024 स्वतः संघाचे संघ मालक गोलंदाज धनराज तेलगू आणि इकडनं लगेच पाहिले गेले तर साजिद भाई आम्हाला कळवत आहेत प्राइजांचा वर्षाव. जर लागोपाठ 6 चेंडूवरती 6 विकेट जर घेतला तर 6,000 रुपयांचं प्राइज त्यांच्याकडे कॅश जमा केलं जाईल. फक्त 6 चेंडू 6 विकेट आणि 36 जर दिले तर 42,000 रुपयांचं प्राइज त्यांना देण्यात येईल. पहिला बॉल टप्पा बॉल त्याला पाठवलाय सरळ सीमा पार, षटकार, साधावा. अष्टविनायक विजन क्रिकेट क्लबचे संघमालक सन्मान्य विमल सर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय विल्सन सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. आमचे मित्रबंधू सन्मान्य राकेशजी जाधव देखील या सामन्याचा थेट आनंद घेत आहेत, त्यांचं देखील स्वागत. मॅच कडे जाऊया. धनराज तेलगू चर्चा चालू राहते. हो यावेळेचा बॉल व्हाईट बॉल, अतिरिक्त धावा आणि मात्र धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड वरती पाहायला गेलं मित्रांनो, स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 7 धावा. टप्पा बॉल पाहायला मिळालाय. जरूर तिकडे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. बॉल चाललाय सीमा पार, धनराज तेलगू आणि आणखीन एक चौकार, 4 धावा. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरजवलं जात आहे. धावफलकावरती 11 धावा या धावफलकावरती नोंदवलं गेलं. या ठिकाणी आता उमेश नायडू साहेबांच्या वतीनं खूप मोठं प्राइज आलाय. धनराज तेलगू तुमचे कान थोडेसे वरती करा आणि कान आमच्या आवाजाकडे घ्या, कारण प्राइज असा आहे जर तुम्ही लागोपाठचे 3 विकेट घेतले, विकेट हॅट्रिक जर घेतले तर उमेशजी नायडू साहेबांचा असणारा वरच्या मजल्यावरचा फ्लॅट तुमच्या नावावरती, ज्याच्यावरती तुमचा खूप मोठा डोळा आहे तो फ्लॅट, बरोबर ना. हो यावेळेस पहा तडके बंद, वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक. मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय टोप्याचा गोळा. सचिन गवळी इज द मॅन आउट ऑफ द पार्क, षटकार. धावफलकावरती धावाच्या वाढवल्या जात आहेत, पुढे सरसवल्या जात आहेत घमघमीत पद्धतीनं. एकच चेंडू झालाय मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. धावफलकावरती धावा नोंदवल्या जात आहेत. एकतीस धावा, 31 रन्स. यावेळेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल आहे. धावफलकावरती धावा पाहायला गेले तर मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती 32 धावा, 32 रन्स, लॉस ऑफ द 0 विकेट. ज्या नावाची चर्चा आपण करत होतो तेच नाव तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. 40. यावेळेस पहा घुटना टेक और रवि घुले के हाथ एक भूल देख. चुकी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये, चेंडू सीमा पार, चौकार.
यावेळेस आणखीन एक बॉल मैदानाच्या मध्ये खेळून काढलाय, बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार षटकार षटकार, 6 धावा. एक रन बाकी आहे. 39 धावा सचिन तुमच्या झालेल्या आहेत आणि संघाच्या पाहिले गेले तर 42 आहेत. आयोजक कमिटीच्या वतीने एक सूचना येते, धनराज तेलगू साहेब नवीन मॅच चालू करू शकतो का आम्ही, असे उमेशजी नायडू सर आम्हाला कळवतायत. केला खाते हुए जरूर सामने आएंगे. हो हो, यावेळेस देखील सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कॅचेस ऑन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. 40 धावा झाल्यात. सचिन गवळी यावा माघारी. काहीतरी वेगळं असावं माणसानं, तेच वेगळं करण्याचा प्रयत्न ठेवलाय, म्हणजे प्रत्येकाला संधी यावी. 40 ओलांडली म्हणजे 50 झाल्या, 60 झाल्या, 70 झाल्या, एकटाच तो मारून येईल बाहेर. 8 षटकांचा सामना आपण पाहतोय. हो, यावेळेस देखील आणखीन एक चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, तदवरती पाहायला गेले तर चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार, 4 धावा. काही खेळाडू असतात ते फक्त ग्रुपमध्ये खेळतात आणि काही खेळाडू असे देखील असतात ते फक्त मैदानामध्ये खेळतात. पुन्हा एकदा 40 वरती हल्ला, बॉल गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, 6 धावा. शेवटचे 36 चेंडू आणि 17 धावा. 36 चेंडू आणि विजयासाठी 17 धाव्यांची गरज आहे. देवरोडचे मिल्खा सिंग म्हणून ज्यांची ओळख आहे, बलदेव सिंग देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. हो, यावेळेस देखील चांगला फटका आहे. तिकडनं क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत धावत आहेत. एक सिंगल मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. बघता बघता सरळ आणि साध्या सोप्या रीतीनं 2 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर 40 ची गोलंदाजी पाहण्यासाठी बलदेव सिंग आता थोडस जॉब सोडून आलेत, कारण 40 ची गोलंदाजी त्यांना पाहिजे आहे. धावफलकावरती आपण पाहिलं गेलं, धावफलकाचा विचार केला मित्रांनो तर डबल पंजा, 55 धावा. अजूनही 15 धाव्यांची गरज आहे. संघर्ष करत राहा, संघर्षातून माणूस घडत असतो. एखाद्या दुसऱ्याने टोमणे मांडले म्हणून कोणी कधी खचून जाऊ नका, सातत्याने तुम्ही उभे राहा. हो, यावेळेस पहा बॅटची कडे घेऊन चेंडू बॅकवर्ड क्षेत्रामध्ये निघालाय. धावबाची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला होता, परंतु मैदानाच्या मध्ये विचार केला तर एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने 56 धावाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. हितेश नडार फुल टॉस बॉल, त्याला मात्र भिरकवण्याचा प्रयत्न राहिलाय. बॉल एक टप्पा घेत सीमा पार. चौकार, 4 धावा.
यावेळेस चेंडू हो घसरगुंडी जे पाहायचं होतं तेच झालं घसरले तिकडे पडले आदळले लागलं का बघा मागे मैदानाच्या आतमध्ये धावपलकावरती चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे सरसावलं जात आहे धावपलकावरती पाहायला मिळत आहे धावा 64 धावा आणि विजयासाठी फक्त 6 धाव्यांची गरज आहे राजवीर 11 टीम कॅप्टन लवकरात लवकर तुम्ही संपर्क साधा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू परंतु तिथे काय बॅटची कडा फलंदाज बाद विकेट यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे फटका जोरदार आहे ताकद आहे फटकामध्ये परंतु रमेशच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार चौकार अजून विजयासाठी पाहिले गेले तर फक्त 2 धाव्यांची गरज राजवीर 11 टीम शेवटचा पुकार असणार आहे यानंतर तुमचा कॅप्टन इथे नसेल तर तुम्हाला आयोजक कमिटी पॅनलाइज करेल यावेळेचा चेंडू मैदानाच्या मध्ये जमिनीला समांतर खेळला गेला एक सिंगल येताना पाहायला मिळेल एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जात आहे शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये 28 चेंडू आणि विजयासाठी बनवायची आत फक्त आणि फक्त एक धाव यावेळी चांगला फटका चांगला तडाका धूम धडाका पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल चेहरा षटकार या ठिकाणी आपण विमल कॉल सर आणि विल्सन सरांच्या हस्ते आपण मात्र झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा किताब देतोय दोन्ही साहेबांना करतो आम्ही आग्रहाची विनंती आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅच चा किताब दिला जातोय तो किताब देण्यासाठी आपण व्यासपीठाच्या समोर या आणि झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच संघाचे संघ मालक सचिन भाऊ गवळी तर सचिन गवळी तुम्हाला देखील विनंती असेल मॅन ऑफ द मॅच चा किताब घेण्यासाठी या